नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण लोक अदालत या संबंधीचे डिटेल्स बघूयात आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण फोकस करूयात. तर आज आपण बघितलं होतं न्यूजमध्ये की भारतातली पहिली लोक अदालत किंवा ऑनलाईन जी आहे डिजिटली, तर ती दिल्लीमध्ये आयोजित झाली आणि ती पहिली लोक अदालत आहे. मग त्याच अनुषंगाने लोक अदालत त्याच्याशी रिलेटेड असणारे काही बेसिक फॅक्ट्स आहेत, तर ते आपण बघणार आहोत. मग आता याच्यामध्ये लोक अदालत जी आहे, तर आपण सकाळी बघितलं होतं की दिल्लीमध्ये जी आयोजित करण्यात आली ती कशाच्या अंडर होती, तर ती नालसाच्या अंडर होती. ही नालसा काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. द नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी म्हणजे राष्ट्रीय स्तरावर कायदेशीर ज्या काही सेवा दिल्या जातात त्यासंबंधीचं जे प्राधिकरण आहे, तर त्याला नालसा म्हटलं जातं. आता खरं तर नालसाची स्थापना का झाली, तर दोन गोष्टी आहेत. आपल्या संविधानामध्ये कलम 39A आहे, DPSPचं जे कलम आहे ज्याच्यात म्हटलेलं आहे की फ्री लिगल एड टू पुअर आणि वीकर सेक्शन, म्हणजे जे काही गरीब लोक आहेत किंवा जे काही गरजू लोक आहेत आणि दुर्बल घटक आहेत समाजातले, त्यांना आपण मोफत कायदेशीर मदत दिली पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की कलम 14 आणि कलम 22(1) या दोन्ही कलमांमध्ये की कायदा जो काही आहे, लॉ समोर इक्वॅलिटी जी आहे किंवा लॉच्या बाबतीमध्ये तुम्हाला जस्टिसच्या बाबतीमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, त्याच्या संबंधी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कलम 14, कलम 22(अ) भारतीय संविधानातलं आणि त्याच्याचबरोबर आर्टिकल 39A हे जे 3 कलम आहे याच्या अनुषंगाने लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ॲक्ट 1987 या कायद्याच्या अनुषंगाने या नालसाची स्थापना झालेली आहे. आणि भारतामध्ये ज्या काही लोक अदालत वगैरे होत असतात त्या नालसाच्या अंडर होतात. आता लोक अदालत ही गोष्ट काय आहे तर ती आपण बघूयात. म्हणजे लोक अदालत एक प्रकारचं कॉम्प्रोमाइज असतं बघा, है ना. कॉम्प्रोमाइज जे काय आहे किंवा त्याला आपण मांडवली म्हणू सरळ सरळ आपल्या भाषेत, जर की आपल्याला जुगाड करायचा आहे त्या पद्धतीने. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर विचार केला की ए आणि बी हे दोन भाऊ आहेत किंवा दोन लोक आहेत की हे वर्षानुवर्ष एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी भांडत असतील, यांची लँड संबंधीची केस पडून आहे. दोन पद्धतीच्या केसेस याच्यातमध्ये येतात बघा. ज्या केसेस पेंडिंग असतील कोर्टामध्ये किंवा ज्या केस म्हणजे एखाद्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येत आहेत पण त्या समोर नाही आलेल्या, अशा पण म्हणजे दोन पद्धतीने एखादी कोर्टात जाऊ शकते, तर त्याच्या आधी ती लोक अदालतला पण येऊ शकते. आणि जे ऑलरेडी पेंडिंग आहे तर अशी ही केस जाऊ शकते, दोन केसेस. आता हे जर वर्षानुवर्ष लढत असतील तर याच्यामध्ये समेट करून द्यायची की ठीक आहे बाबा, तुम्ही जर लढताय तर एक काम करूयात, 50-50 करूयात. पण ह्या दोघी याच्यासाठी ही जी दोन्ही लोकं आहेत ही ॲग्री पाहिजेत. म्हणजे हे जे कॉम्प्रोमाइज आपण करणार आहे ते कॉम्प्रोमाइज त्या दोघांना मान्य असणं फार गरजेचं असतं. आता लोक अदालत जी आहे, आता याच्यामध्ये बघा लोक अदालत असं याला म्हटलं जातं. आणि लोक अदालतचा सरळ सरळ मिनिंग जो आहे तो म्हणजे काय, पीपल्स कोर्ट, लोकांचं न्यायालय, है ना. पीपल्स कोर्ट, इथं जे काही आहात ते तुम्ही आहात आणि लोकांचं कोर्ट आहे. आणि हे कशावर बेस्ड आहे, तर हे गांधीयन प्रिन्सिपलवर बेस्ड आहे बघा. आपले जे गांधीजी आहेत त्यांच्या तत्वांवर बेस्ड असणारी ही लोक अदालत आहे. याला ADR असंही म्हटलं जातं की अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन. म्हणजे काय, एकीकडं आपलं सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, म्हणजे एकीकडं सगळी ज्युडिशरी आहे ना, किंवा सबऑर्डिनेट कोर्ट्स असतील, तर हे एकीकडं न्यायदानाचं काम करत आहेत. पण यालाच पॅरलली एक अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन म्हणून लोक अदालतला तुम्ही बघू शकता. हे सगळं एक्सप्लेनेशन कोण करतं, तर हे सुप्रीम कोर्ट करतं. लोक अदालतच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी आहेत. ते म्हणजे काय की लोक अदालत ही जी कन्सेप्ट आहे ही प्राचीन भारतापासून आपल्याकडं आहे. म्हणजे एन्शियंट हिस्ट्री जी आहे आपली, तिच्यात तुम्हाला लोक अदालतचे रेफरन्स मिळतात. आणि लोक अदालत ही जी गोष्ट आहे की त्याची व्हॅलिडिटी जी आहे की ती कधीही जाऊ शकत नाही. मॉडर्न आता आधुनिक काळातसुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे जे मिनिंग्स आहेत याचे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत. आणि याच्याच बेसिसवर मग लोक अदालत ही यंत्रणा जी आहे ती उभी राहते. आता ही जी लोक अदालत आहे, तर पहिली लोक अदालत जी झाली होती ती 1982मध्ये गुजरातमध्ये झाली होती बघा. गुजरात राज्य जे आहे त्या गुजरात राज्यामध्ये पहिली लोक अदालत झाली होती, त्याचं आयोजन झालं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की लोक अदालत जे आहे तर ते स्टॅट्युटरी आहे. स्टॅट्युटरी म्हणजे काय की कायदेशीर त्याला मान्यता देण्यात येणं किंवा कायदेशीर तिचं अस्तित्व निर्माण करणं. तर त्याचं स्टॅट्युटरी स्टेटस कुठल्या कायद्यानुसार आहे, तर जो कायदा ज्याच्यामुळे नालसा जन्माला आलेली तोच कायदा लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज
ओके, तर तोच कायदा 1987चा लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ॲक्ट, ज्याच्यामुळे नालसाचा जन्म झालेला आहे तेच. आता सगळ्यात महत्त्वाचं की लोक अदालतचं ऑर्गनायझेशन कोण करू शकतं बघा. तर हिच्यामध्ये लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीचा जर तुम्ही विचार केला तर हिच्यामध्ये दोन पद्धतीने आहे की लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीमध्ये स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवलला हे होऊ शकतं. स्टेट आणि डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हावर आणि राज्यस्तरावर लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी याला आयोजित करू शकते. आणि दुसरं एक असतं की लीगल सर्व्हिस कमिटी. दुसरा जो कन्सेप्ट आहे तो काय आहे, लीगल सर्व्हिसेस कमिटी. आता लीगल सर्व्हिसेस कमिटी कुठं कुठं असते, तर लीगल सर्व्हिसेस कमिटी सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि जे काही आहे तालुका स्तरावर, तर अशा 3 ठिकाणी असते बघा. तर या तिन्ही स्तरांवर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, तालुका स्तरावर लीगल सर्व्हिस कमिटी लोक अदालतीचे आयोजन करू शकते. आणि इन केस ऑफ लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीचा विचार करता स्टेट लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तर हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या ज्या लोक अदालत आहे, या लोक अदालतीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, म्हणजे आता याच्यामध्ये कोण कोण असतं, तर याच्यामध्ये रिटायर्ड झालेले जे काही ज्युडिशियल मेंबर्स आहेत तर ते असतात बघा. तर हे एक महत्त्वाचं आहे. आपल्याला विचारलं जातं कोण असतं याच्यामध्ये, रिटायर्ड ज्युडिशियल ऑफिसर्स याच्यामध्ये असतात. किंवा दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की जे काही लोक असतील त्या एरियातले, ज्या एरियामध्ये लोक अदालत होते त्या एरियातल्या लोकांना पण याच्यामध्ये घेतलं जाऊ शकतं. किंवा दुसरं एक महत्त्वाचं असतं की ज्युडिशियल ऑफिसर म्हणून जो असतो की तो ज्युडिशियल ऑफिसर म्हणून लॉयर असू शकतो त्या एरियातला. ओके, सो लॉयर पण याच्यामध्ये येतो की चेअरमन जो आहे लॉयर. ओके, सॉरी, ज्युडिशियल ऑफिसर जो आहे तर तो चेअरमन असतो या सगळ्या सिस्टीममध्ये, है ना. तर हा चेअरमन आहे, अध्यक्ष असतो ज्युडिशियल ऑफिसर. आणि याच्यामध्ये दुसरा एक आहे की लॉयर किंवा ॲडव्होकेट जो आहे वकील, आणि त्याच्याबरोबर सोशल वर्कर. ओके, तर हे जे 2 आहेत हे मेंबर्स असतात त्याच्यामध्ये. तर ती एक गोष्ट लक्षात घ्या, हे 2 जे आहेत. ओके, रिटायर्ड ज्युडिशियल ऑफिसर हा त्याचा चेअरमन, अध्यक्ष असेल म्हणजे निवृत्त झालेली व्यक्ती, आणि लॉयर वकील आणि एक सोशल वर्कर हे त्याचे मेंबर्स असतात. आता याच्यामध्ये काय आहे ना की जी केस पेंडिंग आहे कोर्टामध्ये, ती पेंडिंग केस तुम्ही याच्यासमोर घेऊन येऊ शकता. किंवा दुसरं एक असतं ते म्हणजे काय की एखाद्या कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये येणारी केस आहे पण ती कोर्टासमोर आलेली नाही आहे, म्हणजे ती काय की प्रायमरी केस आहे की बाबा आलेलीच नाही अजून, फ्रेश केस जी असेल डायरेक्टली इकडे येऊ शकते 2 केसेसमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की मग हिच्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर हिच्यामध्ये सिव्हिल जेवढे काही आहेत इश्यूज ते सगळेच. मग हिच्यामध्ये फॅमिली असेल, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल लँडचा इश्यू असेल, तुमचा जमिनीचा काही वाद असेल, है ना, लेबरचा काही इश्यू असेल, तर अशी कितीतरी गोष्टी ज्या आहेत, है ना, की बँकेचा काही रिकव्हरीचा इश्यू असेल, पेन्शनचा इश्यू असेल, तर सिव्हिल केसेस सगळ्या. क्रिमिनल येतात का, तर हा प्रश्न नेहमी विचारला जातो की फक्त सिव्हिल केसेस किंवा फक्त क्रिमिनल केसेस. तर लोक अदालतमध्ये क्रिमिनल पण येतं, पण कुठल्या असतात की कंपाऊंडेबल ऑफेन्स, त्यातल्या त्यात मानाने खूप काही गंभीर नसलेलं आहे. सर कंपाऊंडेबल ऑफेन्स हिच्यामध्ये येतात. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कंपाऊंडेबल ऑफेन्स. ओके, तर ही एक महत्त्वाची बाब इथं आहे, ती लक्षात ठेवा. हे MCQसाठी फार महत्त्वाचं आहे. MCQमध्ये तुम्हाला हा मुद्दा नेहमी विचारला जातो की इन केस ऑफ लोक अदालत फक्त सिव्हिल केसेस येतात का क्रिमिनल येतात, तर क्रिमिनल पण येतात पण कंपाऊंडेबल आणि सिव्हिल सगळ्या याच्यात आहेत. आणि लोक अदालतीला सिव्हिल केस ज्या सिव्हिल कोड जे आहे त्याची ऑथॉरिटी असते बघा. तर ते एक लक्षात ठेवा. म्हणजे ते कशानुसार वर्क होतं, तर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, सिव्हिल कोडचे जे अधिकार आहेत ते यांना आहेत. तर ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की प्रत्येक जी काही लोक अदालत आहे ती जो निर्णय देणार आहे तो निर्णय जो आहे तो फायनल आहे. म्हणजे एकदा लोक अदालतीने एखादा निर्णय दिला तर तुम्हाला कुठल्याही कोर्टात जाता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, इथं कुठेही तुम्हाला जाता येणार नाही. तो फायनल निर्णय असतो. त्याचे फायदे दुसरे काय असतात, एक तुम्हाला कसलीही फी याच्यामध्ये लागत नाही. जर तुमची केस पेंडिंग असेल आणि त्या पेंडिंग केससाठी तुम्ही आधी काही पैसे भरलेले असतील तर हे पैसे तुम्हाला रिफंड मिळतात. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की लोक अदालतीच्या बाबतीमध्ये. ओके, तर ही एक महत्त्वाची गोष्ट घ्या. लोक अदालत कुठल्याही स्ट्रिक्ट गोष्टीवर वर्क होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिच्यामध्ये इव्हिडन्स ॲक्ट वगैरे अशा गोष्टींना काही विशेष हे नसतं. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे याच्यातून काय आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत की दोघांना समजवून आणि दोघी पार्टीजला विश्वासात घेऊन केल्या जातात. दुसरी एक कन्सेप्ट आहे परमनंट लोक अदालत. तर हे एक महत्त्वाचं आहे बघा.
परमनंट लोक अदालत. तर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न याच्यावरही विचारला जाऊ शकतो की परमनंट लोक अदालत काय असते. आता परमनंट लोक अदालत जे आहे की आता बघा एखादी केस आहे लोक अदालतमध्ये जे असतं की आपण बघितलं की ए आणि बी आहे, हे एका जमिनीच्या मुद्द्यावर लढत आहेत. तर आता यांना जर सांगितलं की 50-50 करूयात, हे ओके झाले, किंवा एच्या बाबतीत गोष्टी थोड्या फेवरेबल आहे तर तुम्ही एला 60% दिलं, 40 एला दिलं आणि ते ऐकलं त्यांनी. पण बऱ्याचदा असं होऊ शकतं की बी ऐकतच नाही आहे आणि किंवा ए ऐकत नाही आहे आणि ते जे काही तुमच्यामधलं जे काही कम्युनिकेशन आहे ते वर्क होत नाही आहे. मग त्या केसमध्ये लोक अदालत काहीच करू शकत नाही आणि त्याच्याकरता परमनंट लोक अदालत नावाची कन्सेप्ट समोर यावी असं म्हटलं गेलं आणि 2002मध्ये या संबंधीच्या गोष्टी घडल्यात. 2002मध्ये काय करण्यात आलं की जो आपला लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ॲक्ट आहे 1987चा, याच्यामध्ये चेंजेस करून मग 2002मध्ये परमनंट लोक अदालत नावाची कन्सेप्ट समोर आली. परमनंट लोक अदालत काय करते बघा की ज्या वेळेस या दोघांमध्ये एकमत होत नाही तर त्यावेळेस ऑन द बेसिस ऑफ मेरिट निर्णय देते. तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याच्या बाजूनी त्या गोष्टी असतील त्या बाजूनी तो विचार करून ते निर्णय देऊ शकतं. तर ते एक महत्त्वाचं आहे आणि परमनंट लोक अदालतीचा निर्णयसुद्धा तुमच्यावर बाइंडिंग असतो. तर ते एक लक्षात ठेवा. ओके, म्हणजे तुम्हाला परत दुसरीकडे कुठं जाता येत नाही. सो याच्यात एकच फरक आहे लोक अदालत आणि परमनंट लोक अदालतमध्ये की उद्या जर दोन पार्टीजमध्ये म्हणजे समझोता जो आहे तो होत नसेल तर ते मेरिट बेसिसवर निर्णय देऊ शकतं, जो अधिकार लोक अदालतीला नाही. आणि बऱ्याचदा मग असंही होतं लोक अदालतीमध्ये की तिथं गेल्यानंतर सुद्धा लोक समाधानी होत नाहीत आणि ते वर्क होत नाही ती गोष्ट. तर ती एक बाब लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जे असतं की लोक अदालत जे आहे तर परमनंट लोक अदालतमध्ये कोण कोण असतं. जसं लोक अदालतमध्ये आपण बघितलं की रिटायर्ड ज्युडिशियल ऑफिसर आहे जो चेअरमन आहे, लॉयर एक आहे आणि त्याच्याबरोबर सोशल वर्कर आहे. तर ह्या परमनंट लोक अदालतमध्ये कोण असतं की फॉर एक्झाम्पल चेअरमन म्हणून कोण असणार. तर चेअरमन म्हणून इथं की एकतर डिस्ट्रिक्ट जज असेल. बघा आता कोण कोण असू शकतं, डिस्ट्रिक्ट जज याच्यात असू शकतो किंवा दुसरं म्हणजे काय की ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज असू शकतो. बघा तर हे पण एक महत्त्वाचं आहे की चेअरमन कोण ॲक्ट करू शकतं. सो ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज हा पण एक चेअरमन असू शकतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की ज्युडिशियल ऑफिस जो काही आहे की अशी व्यक्ती की ज्यांनी डिस्ट्रिक्ट जजपेक्षा जास्तीच्या हायर रँकवर काम केलेलं आहे तर तशी व्यक्ती असू शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस ज्या काही असतात, म्हणजे पब्लिक युटिलिटी म्हणजे काय तेही मी क्लिअर करून देतो. पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसचा एक्सपिरियन्स असणारी व्यक्ती, ओके, तीही हिच्यामध्ये असते. आता सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे पब्लिक युटिलिटी सर्व्हिस काय की लोकांच्यासाठी ज्या काही गोष्टी असतात सर्व्हिसेस कॉमन लोकांसाठी, त्याच्यामध्ये काय आहे की समजा फॉर एक्झाम्पल वॉटर आहे किंवा पोस्ट सर्व्हिस आहे आपली, तर या अशा सर्व्हिसेसला लोकांसाठीच्या सेवा त्याला पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ह्या परमनंट लोक अदालतीबद्दल तर 10 लाख रुपये त्यांचे जे काही खटले आहेत किंवा त्यांचं जे काही ज्युरिस्डिक्शन आहे ते ज्युरिस्डिक्शन कसं आहे तर 10 लाख रुपीजपर्यंत ते काम करतात. तर हे एक महत्त्वाचं आहे आणि याला वेळोवेळी सेंट्रल किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते वेळोवेळी याला वाढवू शकतं. उद्या सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटलं की याची ज्युरिस्डिक्शन वाढवावी 10 लाखापेक्षा जास्त तर ते तसं करू शकतात. तर ह्या दोन गोष्टी होत्या महत्त्वाच्या, लोक अदालत, परमनंट लोक अदालत आणि नालसा. तर अशा पद्धतीने गोष्टी डिस्कस करत राहू. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.